थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. कोणात एवढी हिम्मत रे हे लग्न थांबवायची? जाधव, डोकं फिरलंय का? ड्युटीचे दिवस संपलेत. तेज प्रताप मक्तेदार यांच्या विरोधात अटक वॉरंट. काय बुद्धीत आहेस ना? कोणत्या गुन्ह्याखाली? तेज प्रताप आप्पासाहेब मक्तेदार यांच्या विरोधात IPC कलम 361, 362 आणि 366 अंतर्गत वैदेही जगताप यांना किडनॅप करून त्यांच्याशी जबरदस्ती विवाह करण्याचा गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक करावी लागेल माही मला. जाधव, डोळं फुटलायत का तुमचं? बघा जरा त्या पोरीकडं नीट बघा. येती वैदेही जगताप. इकडं सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या पोराशी लग्न करते. काय बोलताय तुम्ही? माझ्या पोरानं या पोरीला किडनॅप केली. काय पण बोलायचं? आई साहेब, ओरडून बोलू नका. हे लग्न जबरदस्तीने केलं जात आहे अशी माहिती आमच्याकडे. या मुलीला पळवून आणलं, मग तिच्यावर दबाव टाकलात आणि हे लग्न करायला भाग पाडलं. FIR केली कुणी? तिने केली काय? त्या मुलींनी FIR करायची गरजच नाही. कारण कोणत्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर महिला आयोग तिच्या वतीने FIR करूच शकते. ती जी क्लिप व्हायरल झाली आहे त्याची दखल महिला आयोगाने घेतली आहे म्हणून केस केली आहे तुमच्यावर. महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठीच महिला आयोग आहे. पोरी, तू बोल. कोणालाही घाबरायची गरज नाही. हो का? यांने बिन्ने ठीक आहे. वॉरंट आणले का? सासूबाई, अरेस्ट वॉरंट बरोबर आहे. तेज प्रतापांना ताब्यात द्यावं लागेल. नाही, असं नाही चालणार. कोणाची तरी फूस आहे याला. जाधव, कोणी फूस लावली रे तुला? या विरोधकांनी केवढे पैसे चालले गप गुमान सांगायचं. बोल. माईसाहेब, तुम्ही चुकीचे आरोप करताय माझ्यावर. मी नियमानं काम करतोय.
नियमान आणि तू लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पैसे खाऊन हे असले धंदे करताय. माईसाहेब काहीही बोलताय हं तुम्ही. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. एक महिला नेते असून तुम्ही एका महिलेवर अन्याय करताय आणि आमची लाज काढताय. जाधव साहेब बघताय काय, प्रोसेस सुरू करा. ए पुढे यायचं नाही. मागं व्हायचं. मागो. वरती आहे ना 5 मिनिटात उतरवते की नाही बघ. मागं व्हायचं. दादा साहेब बघताय ना तू. अहो माझ्या पोराला अटक करायला निघालेत. काही करून सीएम ना फोन करा आणि ही अटक थांबवा आधी. नाही माईसाहेब, मी हा फोन करू शकत नाही. मी आत्ताच ऐकतोय. माई, खरंच हे असं झालं होतं? दादा, आमच्या तेज प्रतापांनी कोणालाही पळवून नेलं नाहीये. ते निर्दोष आहेत. आणि ते निर्दोष आहे तर त्यांना काही होणार नाही. पण मुलीला पळवून नेणं ही गंभीर बाब आहे, लक्षात ठेवा. या बाबतीमध्ये मी किंवा आपली पार्टी तुम्हाला सपोर्ट करू शकत नाही. दादा तुम्ही पण माई, कायद्याचं काम कायद्याला करू द्या. नाही, तेज प्रतापांना अटक होणार नाही. तेज प्रताप तुम्ही काळजी करू नका, काय बी होणार नाही. ए पोरांनो, बघत काय बसलाय? तुमच्या तेजादाला अटक करायला आलेत. चालतंय का तुम्हाला? हात लावून तर दाखवतो नुसता. माईसाहेब तुम्ही यांना प्रोवोक करू नका, नाहीतर काय? नाहीतर मला तुम्हाला अटक करावी लागेल. माई साहेब तुम्ही फक्त आदेश द्या. नाही याला तंगड तोड तिकडे बाहेर फेकला ना तर नाव थंडर नाही सांगणार. थांबा. घाल बेड्या, कर अटक.